एखादी अशी गोष्ट की जी ध्यानीमनी नसताना लक्षात आली म्हणा किंवा खूप धक्कादायक होती लक्षात आल्यानंतर, की अरे, हे कसं माहीतच नव्हतं आपल्याला, असा एखादा शोध या सगळ्या शोधांमधला? असं दरवर्षी घडतं, की अरे, हे तर कोणीच लिहिलेलं नाही आतापर्यंत. हं, कुठेच सापडलेलं नाही. म्हणजे मला समोर अ, अंक दिसतोय सेना महाराजांचा म्हणून, की बाबा सेना महाराजांचा एक अभंग आहे हे माहिती आहे. हं, पण सर्च करताना म्हणजे तिथे पंजाबमध्ये सेना भगत हं, असं म्हटलं जातं. म्हणजे जे ज्यांचे पदं ही गुरु ग्रंथ साहिबामध्ये लिहिलेली आहेत. हं. त्यांना भगत असं म्हणतात. असे ते संख्येने इतकी लोकं आहेत. गुरु वेगळे, त्यांचे 10 गुरु वेगळे आणि हे भगत भगत. म्हणजे संत. तर सेना भगत नावाने सर्च मारल्याच्या नंतर असं दिसलं, की अरे हे तिथे त्यांचं काहीतरी देऊळ आहे हं. पंजाबमध्ये. आणि हे आपले सेना महाराज आहेत. हां, आपले सेना महाराज आहेत. हं, हे तिकडे मग ते देऊळ आहे तिकडे. मग 2 देऊळ आहेत. सर्च करत हं. मॅपवर कधी, कधी प्रत्यक्षात, कधी पुस्तकांमध्ये असं सर्च करत ते शोधत मिळालं आणि मग ते आमचा स्वामीराज भिसे म्हणून एक कीर्तनकार प्राध्यापक मित्र आहे. तो पंजाबमध्ये गेला. तो म्हणाला, "दादा मला पंजाबमध्ये जायचंय. मी हं. जाणार." म्हटलं, "जा." पंजाबमध्ये गेला, फिरला आणि एवढा प्रभाव सेना महाराजांची गावागावामध्ये देऊळं. हं, हं, हं. आपल्या सेना महाराजांची म्हणजे हं. महाराष्ट्रात नाहीत एवढी देवळं सेना महाराजांची तिकडे पंजाबमध्ये. वाह! आणि मग ते सेना महाराजांची देवळं दिसली, मोठी-मोठी देवळं. म्हणजे मुंबई, महाराष्ट्रामध्ये साधारणतः जेवढी देवळं नसतात त्याच्यापेक्षा उंच देवळं, गुरुद्वारे हं, हं. सेना महाराजांच्या नावाचे, हे सगळे दिसले. त्यांचं चरित्र दिसलं, त्यांचे वंशज आहेत तिकडे. हं. हे सगळं सापडलं, चरित्र सापडलं. त्या चरित्रामध्ये त्यांचे पदं पंजाबी भाषेतली, हं, हं. त्याच्यामध्ये विठ्ठल उल्लेख आहे, त्याच्यामध्ये पंढरपूरचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी असा उल्लेख आहे. हे असं सगळं जेव्हा दरवर्षी काहीतरी हं. सापडत जातं, हं. ते फार छान असतं. आणि ह्या निमित्ताने जी माणसं भेटतात ना, हं. वारकरी, संतांचा प्रभाव असले, मला तर असं वाटतं, की महाराष्ट्रभरात जिथे-जिथे खरोखरचं काहीतरी चांगलं चालू आहे ना, हं. त्याच्या मुळाशी हा संत विचार आहे. हं. कुठल्यातरी पिढीतला प्रभाव आहे. बरोबर. मग त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला दिसतं, की बाबा याचे वडील वारीला जात होते, याचे हं. आजोबा जात होते. हे संत साहित्याचं खूप वाचत होते, हं. असं आपल्याला दिसतं. तर हे जे सगळं फॅसिनेटिंग म्हणता येईल असं अद्भुत हं. जग आहे आणि ते मला करता येतंय याचा मला फार आनंद आहे. म्हणजे वाह! मी कुठल्याच अर्थाने या कुठल्याच गोष्टीसाठी लायक नाही. हं. म्हणजे मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाही, मी काही उपासक नाही, मी काही सांप्रदायिक नाही, मी काही हं. कीर्तनकार. मला असं एखादा अभंग जरी विचारला तरी मला नीट सांगता येणार नाही. हं. आणि असं सगळं नसताना मला हे सगळं करता येतंय. हं. आणि म्हणजे माझ्यासाठीच आश्चर्याची गोष्ट आहे. माझ्यासारखा पॉलिटिकल रिपोर्टर हं. सर्व प्रकारची गोष्टी, नको त्या गोष्टी करून झालेला आणि त्याला आज ही गोष्ट करता येते. हं. आज लोकं विसरून पण गेली आहेत, की सचिन परब कधी पॉलिटिकल रिपोर्टर होता. चांगला पॉलिटिकल रिपोर्टर होतो मी. पण लोकं विसरून गेली आहेत. तर हे सगळं आश्चर्य वाटणार आहे मलाच हं. हं. आणि त्याच्यापेक्षाही गेल्या वर्षीपेक्षा आज आपण कुठे आहोत? बरोबर. माणूस म्हणून थोडंसं जरी काय 2 पावलं पुढे चालता आलोय का? हं. याचा शोध घेता येतो. रिंगण जेव्हा सुरू करतो ना, तेव्हा ते संत असे धुरट, धुरकट कुठेतरी दिसत असतात लांब. हं. हं. आणि मग जसं आषाढी एकादशी जवळ येते ना, तसे ते स्पष्ट दिसायला लागतात. वाह!